या सगळ्या गोष्टी किंवा कीटकनाशकं बनवून देतात. तर ह्या उद्योजकांना पण सरकारने उचललं पाहिजे. बाकीच्यांची कर्ज माफ होतात, शेतकऱ्यांची कर्ज माफ होतात, मोठ्या उद्योजकांची माफ होतात. पण हे जे उद्योजक आहेत हे आहे तिथंच आहेत, ते शेतकऱ्याला मदत करून त्यांची प्रगती नाही आणि शेतकऱ्याची पण प्रगती नाही. एक वेळ शेतकऱ्याला कर्ज माफ होतं सर. तर ह्या दोघांची सांगड घालणं गरजेचं आहे, कारण अर्थव्यवस्थेला हे दोघंही वरती आणणारे घटक आहेत असं माझं म्हणणं आहे. मी उद्योजक आहे, मी सगळ्या बाजूनी बोलते. शेतकरी हा महत्वाचा घटक आहे अर्थव्यवस्थेतला, तसंच तो उद्योजक सुद्धा आहे सर. उत्तर द्या. ताई, तुमचा प्रश्न मला कळला. मला तुम्हाला प्रामुख्याने एक दोन गोष्टींमधला फरक सांगायचा आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे उद्योजक आणि शेतकरी हा मी वेगळा समजत नाहीये. शेती ह्याला उद्योजकाचा दर्जा द्यावा हे माझं म्हणणं आहे. मी उद्योजकांच्या कुठल्याही प्रश्नावर बोललो नाही. जे काही उद्योजक शेतकऱ्यांना सहकार्य करतात ते बियाणं असेल, कीटकनाशक असेल, अवजारे असतील, जे शेती व्यवसायामध्ये लागणाऱ्या गोष्टी असतील ते देतात. त्याच्या शेतकऱ्यांना त्या बाबतीत खरेदी करण्यासाठी विविध सबसिडी देखील असते. परंतु माझं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारे जे कायदे ते म्हणजे एक तर जमिनी आज विखंडित झालेल्या आहे, जमिनीचे तुकडे पडलेले. शेतीचा विषय हा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेतला पाहिजे. जमिनीचे तुकडे पडल्यामुळे त्याच्यातली जी गुंतवणूक येणारा रिटर्न हा त्याला सफिशियंट नाहीये. त्याच्यामुळे मी कुठेही हे म्हणत नाही की उद्योजकांना डावलून शेतकऱ्यांनाच फक्त हे करा. मला वाटतं आपण याच्यावरती एक असा विषय घेतला पाहिजे. पॉलिटिकली मी थोडं इंटरव्हेंट करतो याच्यामध्ये, की शेतीवर पूरक असलेले जे उद्योग आहेत त्या उद्योजकांची एक संघटना तयार करण्यात यावी, की शेतीपूरक उद्योग संघटना, आणि त्यांचे प्रश्न जे आहेत, कारण ते असंघटित आहेत असं मला वाटतं. आणि त्यांची म्हणजे मोठे कारखाने नाहीत, परंतु गावाकडे असलेला एक साधा समजा खुरपणी बनवणारा जरी कारखाना असेल तरी त्याला सुद्धा आपल्याला घेतलं पाहिजे, बरं का. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्याच्यानंतर बियाणं आहेत, छोटी छोटी कृषी केंद्र आहेत. कृषी केंद्र ही संघटित नाही आहेत, लक्षात घ्या. ते असंघटित क्षेत्रामध्ये येत आहेत. ते सुद्धा उद्योजक आहेत, छोटंसं दुकान टाकून ते बसलेले आहेत. त्यांना सुद्धा आपल्याला एकत्र घ्यावं लागेल. तर माझं असं म्हणणं आहे की पॉलिटिकल आपण याच्यामध्ये इंटरव्हेंट करून, मला असं वाटतं, कारण हा विषय मला वाटतं याचा येऊ शकत नाही, म्हणजे याचं उत्तर स्पष्टपणे मयूर देऊ शकणार नाही, परंतु मी देऊ शकतो की याच्यासाठी मला असं वाटतं की मॅडम तुम्ही आहात, यासारख्या आणखीन महाराष्ट्रातले आपले जे उद्योजक आहेत ज्यांचा उद्योग समजा शेतीशी संबंधित निगडीत असेल, तर आपण त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपण सर्वजण एकत्र येऊया आणि याचं एक मेमोरेंडम जे आहे ते सरकारकडे पहिलं सादर करूया आणि त्याला नंतर मग संघटनेचं स्वरूप देऊया. दुसरा प्रश्न मॅडम पुढची डिटेल जी आहे ते आपल्याला नंतर घेऊया प्लीज. संजय मुळे, संजय प्रश्न विचारायचा थेट. संजय मुळे प्रश्न विचारा. नाही वाटत. संजय मुळे प्रश्न विचारा. हॅलो, विचार. संजय मुळेंचा संपर्क होत नाहीये. हॅलो. हा संजय, स्पीकर ऑफ आहे तुझा. हा बोल. हॅलो. बोल प्रश्न विचार. हॅलो. संजय मुळेंचा संपर्क होत नाहीये. याच्यानंतर इरबा कोनापुरे आहेत का उपस्थित? इरबा प्रश्न विचारा. इरबा नंतर हेमंत कांबळे विचारतील प्रश्न. प्रश्न असा आहे की शेतकरी जो आपला शेतात माल पिकवतो तो दाना जमा करतो आणि तो आडतीला घेऊन जातो. माझा सर्व महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्याशी प्रश्न संबंधित आहे. ते आडतीला घेऊन गेल्यानंतर आडतीवाले जे काय करतात त्याच्यामध्ये मॉइश्चर काढतात. सोयाबीन असेल किंवा शेंग असेल, ते मॉइश्चरच्या नावाखाली ते प्रत्येकाच्या खाली 3 ते 4 किलो एक्स्ट्रा घेतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॉइश्चरच्या नावाखाली घेतात आणि ते मनमानी भाव लावतात. त्या ठिकाणी कुठलाही हमी भाव नाही आणि कुठलंही कोण्या गोष्टीचं त्या ठिकाणी बंधन घातलेलं नाही. त्यांचा मनमानी कारभार सुरू असतो. तर यावर आपल्याकडून काय होऊ शकते, किंवा आपल्या राजकीय पार्टी म्हणा किंवा सामाजिक संस्था म्हणा यांच्या मार्फत काय आपण करू शकतो? मयूर.
सर तुमचा प्रश्न रास्त आहे. मुळात याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ती कार्यकर्त्यांची भूमिका आहे. ही जी फसवणूक होते ही मी मान्य करतो की राज्य सरकार केंद्र सरकारकडनं हमी भाव जो दिला जातो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्यावेळेस शेतकरी माल विक्रीला येतो त्यावेळेस त्याचा मालाचं याच्यावरील मॉइश्चर काढून वगैरे ते वजन कमी करून त्याला जी किंमत वाटेल त्या किमतीला तो खरेदी करतो. मुळात काय हे सगळे जे काही चक्र आहे. मुळात मयूर मला याच्यात थोडंसं एक मध्ये इंटरव्हेंट करायचं आहे की आपण लातूरमध्ये असा सेम विषय झाला होता आणि वाशिम जिल्ह्यात विषय झाला होता, ज्याच्या वेळेला मी स्वतः इंटरव्हेंट केलेलं होतं की साधारणपणे तुरीच्या संदर्भामध्ये तूर आली होती आणि पाऊस साधारण झालेला होता, त्यामुळे मॉइश्चर जे होतं मॉइश्चरचं प्रमाण हे निश्चित केलेलं आहे सरकारने. तेवढं जर का मॉइश्चर असेल तर त्या मॉइश्चर प्रमाणे रेटिंग होतं आणि त्या रेटिंग वरती जर का आपल्याला मॉइश्चर घेतलं नाही तर कार्यकर्त्यांचा दबाव गट हा प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधीने आपल्याला करायला पाहिजे. त्यामुळे शासनाचा जो GR आहे मॉइश्चरच्या संदर्भात हिरवा, कळलं का, त्या GR ची अंमलबजावणी करून घेणं. कारण काय होतं, GR मध्ये लिहिलेलं आहे 2.5 किलो, कळलं का, आणि सरळ सरळ 5 किलोची तूट काढली जाते क्विंटल मागे. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींवरती आपण एक दबाव गटानेच आपल्याला हे काम करता येईल. बरोबर आहे मयूर? दबाव गट आहे सर, पण मुळात मला प्रश्न असा आहे की ज्या वेळेस हे मार्केटमध्ये विक्रीला येतात ते विक्रीला करत असताना शेतकऱ्यांनी त्याच्या मालाची किंमत का नाही ठरवू? मला प्रश्न इथे का बरं त्याला तो अधिकार नाही का? जर एखाद्या उद्योजकाला व्यावसायिक असेल म्हणजे एखाद्या किराणा दुकानामध्ये जी काही वस्तू विकली जाते त्या वस्तूची किंमत जिथं प्रोडक्शन होते तो व्यक्ती ठरवतो. पण शेतीमध्ये शेतकरी हा प्रोडक्शन नाही घेत का? एका दाण्याचे 1000 दाणे तो शेतकरी करतो, मग त्याची प्रोडक्शन कॉस्ट ही त्याने नाही ठरवू का? तो अधिकार का नाही बरं त्याला? मुळात तिथं काय तो कायदा येतो. कायद्यामुळे व्यवस्था निर्माण झाल्या, व्यवस्थेमुळं त्याच्यावरच अन्य जे काही गोष्टी त्याला हे असतात म्हणजे सामावलेल्या असतात, या सामावल्यामुळे तो अधिक भरटला जातो. जसं तुमचा मॉइश्चरमुळे किंवा अन्य गोष्टीमुळे त्याला अजून फसवलं जातं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तो गरफटून जातो आणि मग त्याला हताश होतो तो. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न हेमंत कांबळे. हेमंत, आवाज येत नाहीये. हॅलो, येतोय का आवाज? आता येतोय, बोल. आता येतोय, बोला बोला. कमाल जमीन धारणा कायद्याबद्दल आपण जे म्हणालात की कमाल जमीन धारणा कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं अर्थकारण बिघडतं किंवा त्याला उद्योग म्हणून जी हे मिळत नाहीये. तर जे अल्प भूधारक शेतकरी आहेत ते सहकार पद्धतीने शेती करून तशा पद्धतीने आपलं उत्पन्न वाढवू शकत नाहीत का? मी शेतकरी नाहीये पण मला शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये नक्कीच रस आहे. सर तुमचा प्रश्न कळाला मला. हे आता लक्षात घ्या सर, ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लक्षात येत असेल की ग्राहक ते शेतकरी हा सरळ व्यवस्था निर्माण झालेली काही ठिकाणी आणि काही ठिकाणी तसं काम देखील झालंय. तुम्ही जे म्हटलं सहकार क्षेत्रात मध्ये हे काम करता येऊ शकत. फार्मर प्रोड्युसर कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या तयार होऊ लागल्या आहेत, परंतु या शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील सिलिंगचं बंधन आहे. म्हणजे अन्य कुठल्याही देशामध्ये जमिनीवर सिलिंग नाहीये, फक्त भारत हा एकमेव देश आहे की ज्याच्यावर सिलिंग आहे. तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्शन घेता एखाद्या जमिनीमध्ये, मग तो कापूस असेल, ती सोयाबीन असेल, तूर असेल, अन्य फळबाग असतील, कांदा असेल, याची तुम्ही किती होल्डिंग मध्ये ते उत्पादन घेतायत ह्याच्यावर सगळ्या गणित अवलंबून असतं प्रॉफिटचं. मुळात होल्डिंग कमी झाल्यामुळं अल्पभूधारक शेतकरी जो आज आपल्या राज्यामध्ये त्याला तो प्रॉफिट हा पूर्णप्रमाणे येत नाही. आणि जे तुम्ही म्हणालात ते निश्चितपणे होऊ शकतं. फार्मर प्रोड्युसर कंपन्या तुम्ही एकत्र येऊन शेतकरी ते करू शकतात आणि तुम्हाला निश्चितपणे थेट विक्री सुद्धा करता येऊ शकते. ते आता सुरू होईल. म्हणजे भविष्यात ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी या कोरोनामुळे शेती व्यवसायामध्ये की अशा मोठ्या प्रमाणात कंपन्या तयार होतील आणि थेट ग्राहकांना कंपनी माल विक्री करू शकेल. आता पुढचा प्रश्न आहे सचिन भाकरे. नमस्कार.
प्रश्न असा आहे की बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा की ज्याची शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते, पण समजा हे ट्रान्सपोर्ट आहे किंवा आणखीन काही गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये शेतकरीच्या पिकामध्ये कायद्यानुसार ट्रान्सपोर्ट कॉस्ट ऍड करू शकतो का, हा माझा प्रश्न. सर हे बघा, तुम्ही जे म्हटलं ट्रान्सपोर्ट कॉस्ट करू शकतो का, मुळात आपल्याकडे काय झालंय, शेती मालावरची किंमत हा शेतकरी ठरवत नाही, हे सरकार ठरवतंय. तूर डाळ असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, कुठलंही पीक असेल, याची किंमत हे सरकार ठरवतं. एपीएमसी मार्केटमध्ये त्या किमतीनुसार माल खरेदी केला जातो आणि मग या किमतीमध्ये सरकार ह्या गोष्टीचा विचार करत नाही का, तर करत असते, परंतु जी काही पिळवणूक होते ह्या कायद्यामुळे, यामुळे शेतकऱ्यांना जो काही भाव मिळायचा असतो तो मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही पिळवणूक होत राहते. मुळात आपली मागणी ही असली पाहिजे की बाबा शेती मालावर जे काही उत्पादन केलेलं आहे त्याची किंमत, त्याची जी कॉस्ट आहे, ती माझा होणारा जो खर्च आहे, मग तो मजुरीचा असेल, तो त्याच्या श्रमाचा असेल, तो त्याचा वाहतुकीचा असेल, हे सगळं करून त्याने त्याची किंमत ठरवली पाहिजे. म्हणजे माझ्या शेतामध्ये जर मी कापूस घेतोय तर कापसाची क्वालिटी मला माहिती, मी कुठलं बियाणं वापरलंय, मी त्याच्यावर काय फवारणी केली, त्याचं किती माझ्याकडे प्रोडक्शन आले, मला खर्च किती लागला, यानुसार या सगळ्या गोष्टी मी ठरवल्या पाहिजे. हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना ठरवण्याचं स्वातंत्र्य नसल्यामुळे ही सगळी पिळवणूक होत असते. मयूर, मला एक प्रश्न जरा थोडक्यात विचारायचा आहे. थोडक्यात माझा वैयक्तिक प्रश्न आहे की मध्यंतरी आपण एक असा विषय आला होता की खाजगी बाजार समित्या, म्हणजे पुण्यामध्ये जुन्नर जवळ खाजगी बाजार समिती आहे की जिथे खाजगी बाजार समितीमध्ये सर्व शेतकरी येतात आणि अप्रतिम दर्जाने रीतीने काम चालू आहे. खाजगी बाजार समित्यांच्या संदर्भामध्ये सहकारी तत्वावरती खाजगी बाजार समित्या शेतकरी करू शकतात का, असं काही प्रयोजन आहे का भविष्यात? सर असं होऊ शकतं खाजगी बाजार, आणि मुळात ह्या बाजार समित्यांची संख्या ही वाढली पाहिजे. मुळात आपल्याकडे मला याचं उत्तर माहिती आहे. हा बोला बोला, शिरोडकर बोला. हा, मी जेव्हा आपले हे जे पणन मंडळाचे जे एमडी आहेत सुनील पवार साहेब, त्यांच्याशी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही जो विचारला प्रश्न, तर प्रायव्हेट एपीएमसी ही प्रोव्हिजन आहे आणि ती जर कोणाला सेटअप करायची असेल तर पणन मंडळ त्याला मदत करतं. तर कायद्याने तुम्ही प्रायव्हेट एपीएमसी स्थापन करू शकता, त्याला पणन मंडळ सहकार्य करतं 100%. व्हेरी गुड. बर, आता दुसरा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे संजय मुळे. धन्यवाद सर. येतो ना आता आवाज? बोल बोल बोल. हा, विषय जो आता याच्याशी संबंधित पूर्ण विश्लेषणामध्ये आलं की शेतकऱ्याला त्याचा बाजारभाव आणि त्याची जी त्याच्यामध्ये गुंतवणूक झाली आहे त्याचं रिटर्न भेटत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडून काही मार्गदर्शन होऊ शकतं का, की जे आमच्या सारखे जे महाराष्ट्र सैनिक इकडे शहरी भागामध्ये राहतात आणि शेतकरी म्हणजे गावांमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपले महाराष्ट्र सैनिक आहेत, तर ह्यांच्या माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहक म्हणजे आपण महाराष्ट्र सैनिक शहरी भागातले, जो त्यांच्याकडून माल डायरेक्ट घेऊ शकतो का, आणि घेता येत असेल तर त्याची प्रोसेस कशी असू शकते आणि कशा पद्धतीने आपल्यापर्यंत माल येऊ शकतो. आता ह्या कोरोनाच्या ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये मी स्वतः एक कांदा बटाट्याच्या माध्यमातून मुद्दा उत्तर द्या. मला फक्त एवढं पाहिजे की आपल्याला काय. मयूर उत्तर द्या. सर तुमचा प्रश्न कळला, ही व्यवस्था उभी करता येऊ शकते का? निश्चितपणे उभी करता येऊ शकते. तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर करून तुमच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून तुम्ही स्वतः थेट ग्राहक जी काही व्यवस्था आहे ती उभी करू शकतात. ग्राहकांकडनं डायरेक्ट ऑर्डर घेऊ शकतात आणि त्यांना माल डायरेक्ट तुम्ही ज्या किमतीला विकणार त्या किमतीला विकू शकतात. त्याला कुठल्याही सरकारचं हे नाहीये की या भावात विकलं पाहिजे किंवा अन्य कुठल्या भावात. ते तुमचा अधिकार आहे कंपनीचा आणि ते तुम्ही निश्चितपणे करू शकतात. पृथ्वीराज जाधव, थोडक्यात प्रश्न विचारायचा आहे. 3 प्रश्न आहेत तुमचे, पण एक प्रश्न कुठला तो सिलेक्ट करून विचारा. सर ते व्हॉट्सअपला टाकलेलं आहे. बोला, विचारू का डायरेक्ट? विचार. सर दळणवळणासाठी एवढे मोठे रस्ते उभारणी केली जाते, पण शेतकऱ्यांना पाणी पुरवठा नद्याजोड प्रकल्पाद्वारे वगैरे केला जात नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाते, परंतु ते सक्षम व्हावेत म्हणून असं कुठलंच कार्य केलं जात नाही सरकारकडून. आजपर्यंत कुठल्याच सरकारनं असं काही केलं नाही. पृथ्वीराज, कुठून बोलतोयस तू? सर लातूर मधून बोलतोय. बरं सर तुमचा प्रश्न 2 मला याच्यात हे दिसतात. एक पाणी व्यवस्था आणि दुसरं जे आहे की दळणवळण याच्या संबंधितला. मुळात शेतकऱ्यांच्या साठी सक्षमपणे काम केलं जात नाही, तर शेतकऱ्यांसाठी प्रचंड प्रमाणातल्या
योजना आहेत आणि प्रचंड प्रमाणात त्यांच्यासाठी सबसिडी पण आहे विविध माध्यमातून, परंतु त्या पोहोचत नाही. इथं आपण कार्यकर्ता कमी पडत असतो की एकूण किती सबसिडी आहे, किती योजना आहे त्यांच्यासाठीच्या, ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि हे अभ्यास करून आपण त्याचा पाठपुरावा करून त्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. आता तुमचा जो काही पाणी संबंधितला विषय तो कालच्या कार्यशाळेमध्ये याच्यावर चर्चा झाली होती. आपल्याकडे सगळ्यात अधिक सिंचन पाण्याचं आहे, म्हणजे सगळ्यात जास्त धरणं जर बघितले तर महाराष्ट्र राज्यामध्ये, तरी देखील पाण्यासाठी आपल्याला 10 दिशा फिराव्या लागतात. तर आपल्याकडे पाण्याचं व्यवस्थापन नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. तर त्याच्यावर निश्चितपणे पक्ष पुढील काही दिवसामध्ये काम करेलच आणि ते सुरू आहे. हा विषय जो आहे तो पृथ्वीराज आता म्यूट करा ऑडिओ म्यूट करा. एकच प्रश्न. हा सर. प्रश्न पृथ्वीराज आवाज म्यूट करा. प्रश्न असा आहे की पक्षाच्या संदर्भातले जे प्रश्न पक्ष पातळीवरती घ्यायचे आहेत त्याचं एक मेमोरेंडम आपण तयार करतोय, जे या कार्यशाळेतून जे प्रश्न येत आहेत जे पक्ष संबंधित आहेत ते त्या विभागाला त्या शॅडो कॅबिनेटला आणि मान्य राजसाहेबांकडे ते प्रश्न पाठवले जाणार आहेत. दुसरा प्रश्न आहे संकेत पवार. नमस्कार सर. नमस्कार. प्रश्न विचारा, थेट प्रश्न विचारा. सर, या ठिकाणी मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत महत्वाचे शेतकऱ्यांसंदर्भातले. त्यापैकी एक महत्वाचा विषय की शेतकरी जेव्हा शेतामध्ये त्याचा माल पिकवतो, बहुतेकदा असं होतं की तो त्याचा संपूर्ण अनुभव आणि त्याचे सगळे कष्ट पणाला लावून त्याच्या शेतीला योग्य भाव मिळत नाही किंवा पीकच येत नाही. त्या संदर्भात आपल्याकडे पीक विमा योजना ही आहे, पण पीक विमा योजनेच्या माध्यमातून आज बल्कमध्ये जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात पीक विमा घेतला जातो, आपण बघतो का पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची जी खास करून वेळ आहे ती येते. त्यांना त्यांचा जो खर्च केलेली रक्कम असते ती सुद्धा त्यांची निघत नाही, म्हणून बहुतेकदा त्यांना आत्महत्या करावी लागते. थोडक्यात प्रश्न विचारा संकेत. एक प्रश्न थोडक्यात विचारा. तर याच्यावर साहेब आपण ठोस पर्याय काही काढू शकतो का शेतकरी सरकारवर दबाव आणून? तर पीक विमाची अंमलबजावणी जास्तीत जास्त एक लक्षात घ्या, सगळ्यांनी एक लक्षात घ्या की काही प्रश्न जे टेक्निकॅलिटीजच्या संदर्भातले ते आपण मयूरकडे देऊया. पक्षाच्या संदर्भामध्ये आपल्याला जे विषय घ्यायचे पीक विम्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक तहसील पातळीवरती आपल्याला काम करावं लागेल. यासाठी जे जे पदाधिकारी आहेत प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्यात, आता जिल्ह्यातून काही प्रतिनिधी आलेले आहेत, काही तालुक्यातून प्रतिनिधी आलेले आहेत, स्वतःहून तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन तिथे आतापर्यंत पीक विम्याचे किती पैसे कोणाकोणाचे बाकी आहेत, अशी पेंडन्सी किती आहे, ती पेंडन्सी क्लिअर करण्याकरता काय करावं लागेल, यासाठी पहिलं माहितीच्या अधिकारामध्ये आता प्रश्न विचारा. मागच्या वेळेच्या पीक पाण्याचे खरीपाच्या अजूनही पैशाचा प्रॉब्लेम झालेला आहे. रब्बीचा आता सुद्धा 2-3 याच्यामध्ये अवकाळी पडलेला त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, आता हंगाम जो येईल त्या हंगामाला जर का क्लिअर करायचं असेल, कारण होतंय असं की मागच्या दोन्ही याच्यामध्ये पीक विम्याचे पैसे अद्यापही बऱ्याच ठिकाणी मिळालेले नाहीयेत. लातूरमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन संतोष नागरगोजेंनी घेतलं होतं. आता आपण आपापल्या जिल्ह्यांमध्ये ते आंदोलन घ्यावं, आपापल्या जिल्ह्यामध्ये ती माहिती पहिली कलेक्ट करून घ्यावी. दुसरा प्रश्न आहे संजय शिरोडकर. धन्यवाद. बोला. मेवरची. नमस्कार सर. नमस्कार. कंत्राटी शेती आणि फिश फार्मिंग या संदर्भात तुमचं काय मत आहे? सर, कंत्राटी फार्मिंग मध्ये काय होतं माहितीये का, कंट्रॅक्ट केला जातो शेतकऱ्यांकडनं आणि कंट्रॅक्टच्या याच्यावर त्याची किंमत जी असते ती मुळात जी असते ती जो काही कंट्रॅक्ट करणारा व्यक्ती तो ठरवतो. आणि फिश फार्मिंग मध्ये कसं असतं की जे काही फिश फार्मिंग आहे त्याच्यात ती वैयक्तिक पातळीवर असते. मुळात कंट्रॅक्ट आणि फिश फार्मिंग पेक्षा शेतकऱ्यांनी जर त्या कंपन्या तयार केल्या स्वतःच्या, कॉन्ट्रॅक्ट तुमचा एक ठराविक कालावधीसाठी असतो. आपण मुळात काय म्हणतो की शेतकरी स्वतः उद्योजक झाला पाहिजे, शेतकऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या तयार केल्या पाहिजे आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या जे काही वस्तू उत्पादित करतो ते विक्री केल्या पाहिजे. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकवून जर माल द्यायला लागला तर त्याच्या मालाची जी कॉस्ट आहे ती त्याच्या जमिनीच्या हिशोबाप्रमाणे अर्थशास्त्र दृष्टिकोनातून त्याला प्रॉफिटेबल नाही दिसत. सर, धन्यवाद. नितीन जगताप. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, बोला. मला असं विचारायचं होतं, जर एखादी व्यक्ती किंवा एखादं कुटुंब जर भूमिहीन असेल तर त्यांना जमीन मिळण्याचे निकष आणि त्याची प्रक्रिया काय आहे?
सर, भूमिहीनासाठीचा वेगळा कायदा आहे आणि भूमिहीन कोणाला म्हणजे कोणाला म्हटलं जातं त्या बाबतीत त्याची वेगळी डेफिनेशन आहे. ते सगळं तालुक्याच्या पातळीवर हा निर्णय होत असतात. महसुलीचा विषय आहे. तलाठीकडे अर्ज करून, जरा म्यूट करा सगळ्यांनी. महसुलीचा विषय आहे हा, त्यामुळे तलाठी आणि जिल्हाधिकाऱ्याकडे याचे संपूर्णपणे अधिकार आहेत भूमिहीनांच्या जमिनीच्या संदर्भातले. तर या संदर्भाचे प्रस्ताव आहेत. म्हणजे ज्या वतन जमिनी आहेत, गायरान जमिनी आहेत, त्या गायरान जमिनी देण्याच्या, सगळ्यांनी जरा आवाज म्यूट करा प्लीज. प्लीज आवाज म्यूट करा. पाठीमागच्या नितीन, आवाज म्यूट कर. तर या संदर्भातले शासनाकडे जर प्रस्ताव सादर केले तर ते प्रस्ताव सादर करताना त्याची एक समिती आहे, जिल्हा समिती आहे, की जी वितरण करते. शासनाच्या जमिनी वितरण करण्याच्या, गायरान जमिनी असतील किंवा वतनाच्या जमिनी असतील ज्या शासनाने ताब्यात घेतलेल्या आहेत, कुळाच्या जमिनी आहेत ज्या शासनाने ताब्यात घेतलेल्या आहेत, या संदर्भातलं शासनाचं एक धोरण आहे. आपण जिल्हाधिकाऱ्याकडे या संदर्भात जर का पाठपुरावा केला आणि तिकडच्या जर का स्थानिक पातळीवरती अशा भूमिहीनांच्या संदर्भात जर का आपण प्रस्ताव सादर केले तर निश्चितच आपली एक टीम आहे, ती टीम संपूर्णपणे त्यांना सहकार्य करेल. सर, कर्मवीर भाऊराव पाटील योजनेअंतर्गत भूमिहीनांना जमीन वाटवायचं अशी योजना आहे आपल्या राज्यामध्ये. त्या अंतर्गत भूमिहीनांना जमिनी दिल्या जातात. फक्त त्याचे निकष आणि हे जिल्हा पातळीवर माहिती घेऊन आपल्याला अर्ज करून ते उपलब्ध होतं. गणेश पाटील. धन्यवाद. हा सर. बोल गणेश. सर, प्रत्येक वेळेस सर गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो. हा इनिशियल ऑप्शन आहे, पण याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना सरकार का करत नाही एवढ्या वर्षापासून? सरकार उपाय का करत नाही तर याचं कारण हे सरकारी व्यवस्थेमध्येच आहे. काय मुळात लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हे प्रत्येक वेळेस सोल्युशन नाही होऊ शकत. वन टाइम जर हा निर्णय घ्यायचा तर त्यासाठी आर्थिक तिजोरी म्हणजे महसुलाचा विचार करून या सगळ्या गोष्टी होतात. केंद्र आणि राज्य शासनामधला समन्वय असणं गरजेचं असतं. प्रत्येक राज्याचं जे काही एकंदरीत अर्थ बजेट असतो याच्यावर सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे शेतकरी कर्जमाफी हा त्याच्यावरचा परमनंट सोल्युशन नाहीये. मुळात शेतकरी प्रश्न हा अर्थशास्त्र दृष्टिकोनातून जर समजून घेतला, आणि मी पुन्हा ते म्हणतो की शेतकरी विरोधी कायदे, लक्षात घ्या, शेतीच्या जमिनीचे आज विखंडीकरण झाले, शेतीचे तुकडे झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्या जमिनीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतात, कारण पूर्वी एकत्र कुटुंब होतं, आज विभक्त कुटुंब आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला जमिनी वेगवेगळ्या गेल्या आणि एका जमिनीमध्ये एकच पीक, म्हणजे माझ्या बाजूच्या शेतकऱ्यांनी जर सोयाबीन घेतलं तर मी पण सोयाबीनच घेतो. मी शेतीमध्ये किती प्रयोग करतो याचा देखील अभ्यास आपण शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात लिटरेचर पण उपलब्ध आहे, याचा आपण माहिती घेतली पाहिजे आणि काय काय प्रयोग करू शकतो याचे केस स्टडी पण अवेलेबल आहे. याचा अभ्यास घेऊन जर आपल्या शेतीमध्ये आपण जर काही प्रयोग केले तर निश्चितपणे फायदेशीर शेती होते. धनश्री नाईक यांचा प्रश्न आहे पुढचा. धनश्री नाईक. कारण कोकणातला आमचा खूप शेतकरी वर्गांचा माल असतो, तो आता लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आम्हाला आणता आला नाहीये. तर त्याच्यानंतर काही त्याच्याबद्दल आपण असं ठोस पावलं उचलू शकतो का, त्याबद्दल थोडी माहिती हवी. हॅलो, मयूर ऐकू आलं का प्रश्न? हो, तुमचा प्रश्न कळाला मला की कोकणातील लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो का. आता हा जो काही माल आहे हा एकंदरीत विषय हा राजकीय व्यवस्थेचा आहे, तो त्याच्यावर आपण काही निर्णय घेऊ शकत नाही. परंतु शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठीची जी काही वाहतूक व्यवस्था आहे ती सुरू आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील. जिथं परिस्थिती अत्यंत भयंकर आहे, म्हणजे रेड झोन, ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन असे काही पद्धतीने शासनाने डिफाईन केलेले एरिया, जिथं परिस्थिती एकदम सौम्य नॉर्मल आहे, त्या ठिकाणी लॉकडाऊन नंतरच्या व्यवस्था सुरू होतील 3 तारखेनंतर. काही प्रमाणात ही व्यवस्था पुन्हा होईल, परंतु हा सगळा निर्णय शासन स्तरावर होणार आहे. आता यानंतर सर, फार्मर प्रोसिजर ती कंपनी तुम्ही म्हटलात त्याच्याबद्दल. फार्मर प्रोड्युसरची संदर्भातली जी कंपनी आहे त्या कंपनीचा विषय, फार्मर प्रोड्युसिंग कंपनी हा विषय खूप मोठा आहे. या विषयातलं एक सोपं लिटरेचर पीडीएफ आहे, 2 पानाचं पीडीएफ आहे. हे पीडीएफ मी तुम्हाला आता हे झाल्यानंतर इमिजिएट तुम्हाला मी फॉरवर्ड करतो,
म्हणजे शेतकरी एकत्र येऊन कशा पद्धतीने करू शकतील. मयूरकडे पण ते लिटरेचर आहे. तर फार्मर हाऊ टू फॉर्म अ फार्मर प्रोड्युसर कंपनी, म्हणजे कशी स्थापना करायची या संदर्भातलं जे लिटरेचर आहे आणि शासनाचा त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने शासन त्याला हे करते हे तुम्हाला ते लिटरेचर पाठवलं जाईल. दुसरा प्रश्न आहे फारुख बागवान. हॅलो. फारुख विचार. हो, नमस्कार. मला असं विचारत होतं की शहरातील जे तरुण आहेत त्यांना आपल्या शेतीकडे, ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाहीये, या तरुणांना शेतीकडे आपल्याला कशा प्रकारे वळवता येईल, आधुनिक शेतीकडे? धन्यवाद. मुळात शेतीकडे वळायचं किंवा नाही करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असणार आहे. कारण आता जर आपण बघितलं शेती व्यवस्थेमध्ये, तर शेती ही प्रॉफिटेबल दिसत नाही. त्याच्यामुळे हाय तो शेती व्यवसायामध्ये अडकलेला तरुण हा शहरामध्ये वळाला आहे. कारण शेतीमध्ये पैसा दिसत नसल्यामुळे तिथला एक व्यक्ती हा शहरामध्ये वडिलांची शेती सांभाळतो, दुसरा मुलगा असेल तर तो शहरात येतो आणि काहीतरी उद्योग करतो. त्याच्यामुळे शेतीत जर पुन्हा जायचं असेल तर तुम्हाला शेतीशी संबंधितले जे काही अडथळे हे तुम्हाला पूर्णपणे संपवावे लागतील. आणि त्यानंतर शेतीमध्ये मी जसं म्हणालो की फार्मर प्रोड्युसर कंपन्या हे तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर तयार केल्या तर त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात उद्योग ग्रामीण भागात होऊ शकतात आणि ग्रामीण भागातली अर्थव्यवस्थेला एक चालना निर्माण येऊ शकते. कोणत्या उद्योगाकडे वळणं हा मानसिकतेचा प्रश्न आहे. आणि कृषी प्रधान जर का हा भारत तयार करायचा असेल, महाराष्ट्र तयार करायचा असेल, तर मला वाटतं युवकांनी मिळून ही एक चळवळ सुरू केली पाहिजे. आणि आपल्या शेतामध्ये, मग भले आपल्या गावाकडे समजा 2 एकर शेत असेल आणि आपण मुंबई सारख्या शहरामध्ये असू, तर निदान एक 10-20 गुंठ्यामध्ये तरी निदान काहीतरी पिकवावं आणि ते बाजारात आणावं. असे जरी प्रयत्न केले तरी मला वाटतं ही चळवळ खूप चांगल्या पद्धतीने होईल. दुसरा प्रश्न आहे राकेश पेडणेकर यांचा. केंद्र सरकारच्या जागांच्या संदर्भात, त्या जागा मोठ्या जागा आहेत, त्याच्या संदर्भात त्यांचा प्रश्न आहे. राकेश, थोडक्यात प्रश्न विचारायचा. हो. रेल्वे प्रशासनाच्या जवळजवळ 177 हेक्टर म्हणजे 450 एकरवर दूषित पाण्यावर दूषित पाणी भाजी बनते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपल्या जनहित आणि विधी कक्षामार्फत महाराष्ट्रातल्या गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना ती जागा मोफत देण्यात यावी आणि त्याच्यावर फुल शेती करण्यात यावी, ही मागणी कितपत योग्य आहे आणि खरंच आपल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो का? आणि टीप याच्यात अशी आहे की रेल्वे प्रशासन त्या 450 एकरवर वर्षाला फक्त 9,18,000 रुपये फक्त इन्कम घेते 450 एकरवर. सर, तिथं शेती करता येऊ शकते का? तर प्रथमतः तिथं जमिनीचं आपल्याला पद बघावं लागेल, तिथं कुठल्या पद्धतीचे पिकं येऊ शकतील हे अभ्यासावर बघावं लागेल. त्याच्यानंतर तिथं पाण्याची व्यवस्था काय ही बघावी लागेल. त्या सगळ्यांचा एक सूक्ष्म अभ्यास करून मग ठरवावं लागेल. आता हा सगळा शासन आणि प्रशासन स्तरावरचा निर्णय असतो. आपण आपलं काम पाठपुरावा, त्यांना वेगवेगळ्या सूचना, त्यांना वेगवेगळे कृती कार्यक्रम देणं हा असू शकतो. मला वाटतं मयूर, या प्रश्नामध्ये मला थोडंसं मी इंटरव्हेंट करतोय की मला असं वाटतं की राकेश, या संदर्भातला जर तुमचा अभ्यास झाला असेल तर महाराष्ट्रामध्ये रेल्वेची किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीतली जागा किती आहेत त्या जागांचं एक सर्वेक्षण पूर्ण करा. त्या जागा किती वेकेट आहेत आणि तिथे कोणत्याही प्रकारची शेती करता येऊ शकते का याच्यावरती वर्कआउट करा. ते प्रस्ताव आपण छोटे छोटे शेतकरी म्हणजे ठाणे पट्ट्यामध्ये, डहाणू आणि या पट्ट्यामध्ये शेतीच्या बाजूला जे आहेत, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जी शेती आहे त्या ठिकाणी आपण त्या शेतकऱ्यांना आपण तिथे प्रवृत्त करू आणि तिथून आणण्याकरता हे करू. आणि प्रस्ताव हा केंद्राकडे द्यावा लागेल आपल्याला, राज्य सरकारकडे नाही. त्यामुळे केंद्रात प्रस्ताव तयार करण्याकरता कामाला सुरुवात करा. पुढचा प्रश्न आहे अनुप गाडगे. शेवटचे 2 प्रश्न घ्यायचे आपल्याला फक्त. अनुप गाडगे. सर, आवाज येतो? हो, बोला विचारा. मयूरजी, मला हे जाणून घ्यायचंय, जसं तुम्ही बोललात की सरकार हा हमी भाव जो आहे तो डिसाईड करतो, राईट, प्राइसिंग डिसाईड करतो. तर ऍज इन म्हणजे आपण ते वेबसाईट वगैरे काय आहे का जिथे बघू शकतो की हमी भाव काय आहे आजचा वगैरे, असे काय रेट्स वगैरे बघू शकतो का? हमी भावाची हो, शेती संबंधित सगळ्या संकेतस्थळ आहे. महाराष्ट्र राज्याचं केंद्र सरकारचं संकेतस्थळ, याच्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे हमी भाव कुठल्या दिवशी काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर कळत असतात. ती माहिती आपल्याला उपलब्ध असते. पणन विभागाचा जो आहे, पणन विभागाचा वेबसाईट ऍड्रेस पाठवतो अनुप. वैष्णवी सरफरे. ओके सर, थँक्यू. हॅलो. हा, विचारा पटकन. विचार प्रश्न सर,
आपल्या इकडे आता ग्राहकांना थेट माल विकण्यासाठी बरेच जण आणतात, पण हॅलो, पण सुरुवातीला एक दोनदा गाड्या आणता येतात, पण नंतर त्यांना ते अडते, ते दलाल एपीएमसी मार्केट मधले त्यांना त्रास देतात आणि मिनिमम रकमेची एखादी पावती पाडायला लावतात. तर हे टाळता येऊ शकतं का? याच्यासाठी आपल्याला काही वेगळी व्यवस्था करता येईल? याचं उत्तर मी देतो. या संदर्भामध्ये एपीएमसी मार्केट, सर्व एपीएमसी मार्केटच्या प्रमुखांना आदेश देण्यात आलेले आहेत. सहकारी संस्था, त्याच्यानंतर महिला बचत गट या संदर्भातले जर का कोणतेही असतील तो GR आहे. कारण या संदर्भामध्ये आम्ही शालिनीताई ठाकरेंनी एक हे केला होता, प्रकल्प केला होता की आम्ही भाजी सरळ थेट मागवायचो. एपीएमसी ला कुठल्याही प्रकारचे चार्जेस आपल्याला द्यावे लागत नाहीत. आणि एकदा त्यांच्याकडून ते लायसन्स मिळालं की आपल्याकडे ते भाजी तुम्हाला रोजच्या पद्धतीने येऊ शकते. त्याचा प्रस्ताव मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन, काय करायचं, कसं करायचं आणि कोणाला त्याच्या संदर्भात संपर्क करायचा. सचिन भोयर आहेत, चंद्रपूरवरून आहेत, आपले नगरसेवक आहेत पक्षाचे. सचिन, विचार प्रश्न. सचिन, प्रश्न विचार. आहे का सचिन? सचिनचं कनेक्शन हे होत आहे. दुसरा प्रश्न सचिनचाच प्रश्न होता. त्यानंतर कोणाचा राहिलाय का प्रश्न विचारायचा? मी बोलू का दादा? हा, बोल. पंकज विचार. शेवटचा प्रश्न. शेवटचा नाही, मिलिंद देतो तुला. थांब, बंद कर, म्यूट कर पहिला आवाज. मिलिंद. पंकज, लवकर विचार. स्वामीनाथन आयोग सारखा जो विषय झालेला आहे, तसं मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक स्पेशल गाईडलाईन करायची आणि ते गाईडलाईन अशी झाली पाहिजे की ते सक्सेस झाली पाहिजे, जेणेकरून जे आपण ज्या शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न आहे, ते ध्येय धोरण आहे, ते अंमलात आलं पाहिजे. नाही तर मग काय, हा विरोध करतो, तो विरोध करतो. नाही, आता चांगला विषय. हा प्रस्ताव तुझ्याकडून सूचना आलेली आहे, ती सूचना पक्षाकडे आपण ती फॉरवर्ड करू. मिलिंद, माझा प्रश्न एकच आहे, जसं शेअर मार्केट आहे, ऐकायला येतं का? हा, विचार पटकन विचार. जसं शेअर मार्केटला कसा भाव कळतो एखाद्या प्रत्येकाचा, कमोडिटीचा किंवा कसा, तसाच शेतकऱ्यांना त्यांचा जो भाव आहे तो प्रत्येक गावात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा असतो. तर तो एकच असावा अशासाठी काही प्रयत्न होत आहेत का? की समजा मी एका गावात दुसऱ्या गावात गेलो ना, तर भाव वेगळा असतो कधी कधी. तर तो त्याला भाव, समजा इथे 2,000 असेल तर पुढच्या गावात तो 3,000 पण असू शकतो. पण त्याला ते कळत नाही की इथे एक्झॅक्टली भाव काय आहे. तर शेअर मार्केट सारखी अशी काही योजना आपल्याला राबवता येईल का? मयूर. शेअर मार्केटसाठी जसं सर स्टॉक मार्केट आहे, तसं कमोडिटी मार्केट पण आहे. तुम्ही बघत असाल तर शेअर मार्केटमध्ये. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी जे आहेत स्टॉक मार्केटमध्ये, कमोडिटी मार्केटमध्ये आयात निर्यात हे जे काही शेतकऱ्यांची होत असते ती विविध देशांमध्ये मालाची, त्याच्यामध्ये ते दर ठरत असतात. तुम्ही जे म्हटले की एका गावात वेगळी किंमत, दुसऱ्या गावात वेगळी किंमत, हे सगळी जी किंमत आहे ते त्या गावाच्या शेतकऱ्यांच्या मालाची क्वालिटी वगैरे हे एपीएमसी मार्केट ठरवतं. म्हणजे एका मार्केट कमिटीमध्ये जर जसं आधीच्या याच्यामध्ये प्रश्न आला होता की त्याच्यावरचं ते मॉइश्चर आहे, कदाचित एका एपीएमसी मार्केटमध्ये मॉइश्चर मोजलं जात नसेल, एका याच्यात मोजत असतील, तर हा तफावत बघण्यास मिळते. मुळात प्रश्न काय की शेतकऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या तयार करून त्याचं माल हा एक्सपोर्ट इम्पोर्ट हा त्याने तयार ठरवावा. सरकारने त्याच्या उद्योजकांमध्ये इंटरफेअर करू नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट. आता वेळ संपत आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर सविस्तर. प्रश्न विचारू का? नाही, आता प्रश्न संपलेले आहेत. प्रश्न संपलेले आहेत. मयूर, आपण इथे उपस्थित. मयूर, प्रश्न आता वेळ संपलेला आहे. एसएमएस करून विचारू शकता आपण प्रश्न. एसएमएस करा, आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद. हा, बोल मयूर. शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो की केंद्र सरकार आवाज नाही येते, आवाज शांत. शेवटी एकच सांगतो केंद्र. हा, येतोय आवाज? बोल मयूर.
हो, सेंट्रल गव्हर्नमेंटची क्लस्टर डेव्हलपमेंट ही एक स्कीम आहे ज्यामध्ये तुमच्या क्लस्टरमध्ये असलेले जे काही वस्तू याचं उत्पादन तुम्ही करू शकतात आणि त्याची विक्री करू शकतात. जसं आपण आपल्या राज्याचा विचार केला तर नाशिकमध्ये आपल्याकडे द्राक्षाची बाग दिसते, लासलगाव मध्ये आपल्याला कांदा दिसतो, आपल्या विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन, तूर डाळ ही दिसते. जळगावमध्ये आपल्याला केळी दिसते. तर या ठिकाणी असे वेगवेगळे क्लस्टर डेव्हलप करून त्या क्लस्टरवर शेतीमालावर उत्पादन करणाऱ्या जे काही वस्तू आहे याचं आपण निर्माण करू शकतो. प्रश्न प्रत्येकाचे प्रश्न भरपूर आहेत. प्रश्न SMS करा, प्रश्न व्हॉट्सअपवर पाठवा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आणि यानंतर सविस्तर कोविडच्या नंतर पोस्ट कोविड आपण या संदर्भामध्ये एक कार्यशाळा आपण घेत आहोत. त्या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त निराकरण होईल. आणखीन काही कार्यकर्ते येतील. मयूर, आजच्या या वेबिनारला तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने आपला आभारी आहे. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद आपण इथे उपस्थित राहिलात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अक्षय तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा.